पूजनीय श्री गुरुदेव आणि इथं उपस्थित माझे प्रिय उपासकांनो, माझं नाव स्वराज ऋषिकेश चिंचोळकर. मी आज तुम्हाला श्री संत गाडगे बाबा यांच्याबद्दल माझं वक्तृत्व सादर करणार आहोत. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, गाडगे बाबा एक असे संत होते ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने आणि झाडूच्या माध्यमातून गावामधली घाण स्वच्छ केली. गाडगेबाबाचं ज्या गावामध्ये कीर्तन असेल त्या गावामध्ये गाडगेबाबा सकाळी जाऊन झाडूने घाण स्वच्छ करत त्या गावामधली, आणि संध्याकाळी त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या लोकांची मने स्वच्छ करत. तुम्हाला माहीत आहे गाडगेबाबांना गाडगेबाबा हेच नाव कोण पडलं? त्यांचं नाव तर डेबूचे आहे. त्यांना डेबू बाबा पण म्हणू शकतात. पण तुम्ही कधी गाडगेबाबाची मूर्ती बघितली? त्यांच्या हातामध्ये एक छोटंसं कटोर आहे, त्याला गाडगं म्हणतात. लोकांनी त्यांचं ते करता करता लोकांनी त्यांचं नाव गाडगे बाबा ठेवलं आणि आज ते श्रीसंत गाडगे बाबा म्हणून ओळखले जातात. गाडगेबाबांनी एक वाक्य म्हटलं होतं, लुगडं कमी भावाचं घ्या पण मुलामुलींना शिकवा. गाडगेबाबांनी आपल्या भारत देशाला शिक्षणाचा फार मोठा संदेश दिला. जो माणूस शाळेची एक पायरी पण चढलेला नाही, त्याच्या नावानं अमरावतीचं एवढं मोठं विद्यापीठ आहे आणि हजारो लाखो विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाने शिकत आहेत. गाडगेबाबाच्या जीवनातला एक प्रसंग आहे की ते आता पायी जात होते, एका गावात जात होते पायी म्हणजे कुठेतरी जात होते. त्यांच्या सोबती एक माणूस होता. तिकडून गाडगेबाबा पायी जाता जाता थकले. तिकडून एक बैलबंडी येत होती, गाडगेबाबांना वाटलं थकलो मी आता मी थोडंसं थकलो तर मग ह्या बैलबंडीत बसू. गाडगेबाबा बैलबंडीत बसले मग बंडीत बसू काय? तो बैलगाडीवाला म्हणे की हो बसा. पण गाडगेबाबांनी म्हटलं त्याला की तू उतर, मी बसतो. मग तो जो बैलगाडीवाला मालक होता त्याने बाबांना शिव्या दिल्या आणि तिकडून चालला गेला. गाडगेबाबांना हे वाटलं होतं की ज्या मुक्या जनावराला त्या बैलाला त्रास नाही व्हावा म्हणून गाडगेबाबांनी त्या बैलगाडीवाल्याला उतरायला सांगितलं. जो होता त्यांचा साथीदार जो त्यांच्यासोबत जात होता, समोर तो बैलबंडीवाला निघून गेल्यावर गाडगेबाबाला त्याने म्हटलं की बाबा फुकट शिळे खाल्ले. तेव्हा गाडगेबाबांनी म्हटलं होतं की चोपलाभर जिलेबी खायला हिंमत लागत नाही, गंजभर बासुंदी प्यायला हिंमत लागत नाही, पण कोणत्या माणसाच्या शिवाय ऐकायला हिंमत खूप लागते आणि ते हिंमत माझ्यामध्ये आहे, हे गाडगेबाबांनी म्हटलं. एक होळीचा दिवस होता आणि गाडगेबाबा असेच एका घराची स्वच्छता करून निघाले. त्यांना पुरणपोळीचा वास आला. होळीच्या दिवशी आता पुरणपोळी असतेच, पुरणपोळीचा वास आला. मग त्यांना असं मनात इच्छा झाली की आपण खावी पुरणपोळी. ज्या घरामधून पुरणपोळीचा वास येत होता त्या घरामध्ये बाबा पुरणपोळी मागायला गेले आणि ज्या घराचा मालक जो होता तो जेवण करत होता. पुरणपोळी जे त्याच्या घरात बनले ते पुरणपोळी जेवत होता. त्यांनी म्हटलं भिक्षाम देई. ते मागतात. नंतर त्या मालकाची जी पत्नी आहे ते एक शिळी पोळी आणली आणि त्यांच्या गाडग्यामध्ये टाकली. तर गाडगेबाबांनी म्हटलं की पुरणाची पोळी मिळाली असती तर खूप चांगलं झालं असतं. तेव्हा जो घरचा मालक होता तो त्यानं म्हटले की भिकाऱ्यांना पण पुरणपोळी पाहिजे. ते जळते चुलीतलं म्हणजे जे लाकूड होतं जळते लाकूड आणलं आणि गाडगेबाबांना मारून फेकलं. तेव्हापासून गाडगेबाबांनी निश्चय केला की कधीच जीवनात पुरणपोळी खाणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय गुरु.